नमस्कार, मी पंकजा गोपीनाथ मुंडे. मला आज आपल्याला एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. पण त्याआधी आपण ही छोटीशी गोष्ट पाहूया. पाहिलं तुम्ही, एका लहान मुलीला जे कळतं ते मोठ्या लोकांना कळलं नाही, म्हणून ही परिस्थिती उद्भवलेली आहे. मी पर्यावरण मंत्री तर आहेच, पण मी पशुसंवर्धन मंत्री देखील आहे. दोनही विभागामध्ये जे प्रश्न निर्माण होतात त्यांना कोणी बोलून सांगू शकत नाही. डोंगर, दऱ्या, नदी, नाले मला त्यांची व्यथा सांगू शकत नाहीत. तसंच हे मूक जनावरं सुद्धा मला त्यांची व्यथा सांगू शकत नाही. एखादा प्लास्टिक आपण जेव्हा रस्त्यावर कचरा करतो, तेव्हा भटकी जनावरं, गायी, बकऱ्या ती प्लास्टिक खातात आणि ते त्यांच्या पोटामध्ये जातं. यामध्ये त्यांना तर रोग होऊच शकतात, पण ज्यांचं दूध आपण प्राशन करतो, त्यामुळे ती रोग माणसापर्यंत देखील येतात. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे. या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने, पर्यावरण विभागाने नो प्लास्टिक म्हणजे एकल प्लास्टिकला संपूर्णतः नाही म्हणण्याची मोहीम सुरू केलेली आहे. पेराल ते उगवेल आणि म्हणून प्लास्टिक पेरून भविष्य नष्ट करू नका, अशी मी विनंती आपल्याला करेन. चला प्लास्टिक मुक्त करू नदी, नाले, समुद्र किनारे. पर्यावरण बचावचे वाहू द्या सर्वत्र वारे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.